या स्पर्धेचा बॅटिंग तक आपण पाहतोय. बॉलवर केलेला आहे सोडून करिता दर्जेदार सुरुवात पण पाहतोय. गेल्या चेंडूवर मॅच मध्ये बॅटिंग फुटबॉल झालेले आहेत. मध्ये ज्या नियमाचे उल्लंघन केलं उदय सामना सोडून जरूर चर्चा करूयात. ते आपल्या करणाऱ्या गोलंदाज फुलटॉस होता तर अनेक दूर आला नाही. बॅटिंग अर्लियर बघायला मिळाला. बरोबर बॉल आहे अगदी ब्लॉक झाला होता. 7 मिळाले. दुसऱ्या त्या लेंथ अँड लाईन वरती रिलीज करायचा होता. त्या लेंथ अँड लाईन वरती रिलीज करण्यामध्ये केलं झालेला आहे. एक धावावर पाहतोय बात है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. शॉर्ट गुडलेस कॉर्पोरेल बॉल होता प्रचंड वेगाने पंचदर्शक दोन धाव त्यामध्ये समाविष्ट केली जाईल आणि एकेरीच्या ह्या सामन्याने धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. ऑन साइडला फिरून लॉंग मध्ये बाउंड्री एरिया फलंदाजासाठी थोडस पोषक आहे. पॉइंट मध्ये देखील व्हाईट स्टंप व्हाईट स्टंप उठणार चेंडू जाऊ द्या मैदानात लक्ष राहू द्या जेणेकरून आपल्याला आजचं जे नियोजन आहे ते परिपूर्ण जाईल. बुद्धीला सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी करावे लागेल. पाहतोय संग्राम दिवसापासून या सुरुवात मान महाल संघाकरिता दुपारच्या सत्ताकडे वाटचाल करताना सुरुवात थोडीशी अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. तळमळलीच तारांबळ उडालेले आहे. थोडीशी तिरंगाई आपण पाहतोय त्या कारणास्तव साहेब या ठिकाणी होताना पाहतोय. माझे आमदार महोदय स्वागतम 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 राजकीय आदरणीय हितेश पाटील साहेब युवा सेना संघटक या ठिकाणी काल पाटील आहेत आणि कार्यक्रमामध्ये देखील चांगल्या रीतीने त्यांची वार्तालाप सरांचा या ठिकाणी असताना मागित आहे. आहे स्वागतम स्वागतम स्वागत आहेत.
करून देतात. तेव्हा सभा महत्वपूर्ण मोठे सरपंचाच्या सोबत आपण माझा सन्मान पूर्ण टाइम मला शिक्षण आणि स्नेहाचं फुला देऊन आपण थोडा साहेब यांना पण सन्मानित करतोय. पुढील स्वागत पत्र आहे दुनिया हेतू युवा युवा सेना संघटक सरांचे सन्मान करण्याची मी विनंती करतोय. योगेश कानडे साहेब आपण आपल्या हस्ते मान आणि सन्मान प्रदान करावा हेतूची संघटना आभूषण आणि खूप चांगली घरात घेणार बहु पाहायला मिळतं. सहज शिवसेनाचे दादा चला तुम्हाला घेऊन जातोय मी मुख्य मैदानावर. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी झाले 2 विकेट आणि 3 धावा खर्च केला गोलंदाजाने. फलंदाजी करणाऱ्या महालक्ष्मी संघाकरिता काळ थोडा बनलाय. ऑन साइडला स्मॅश केलाय दिशेने सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. शिवसेना चषक आलाय षटकार. मोठ्या शांततेनंतर शांत पोकळीला भरून काढणारा फलंदाजाने नावाप्रमाणे स्वयंप्रकाशाने मैदानाला तेजाने अक्षरशः प्रकाशमान करून तो सूरज नावाचा फलंदाज चांगला फटका होता. बॅटने खेळलं होतं. एक्झिबिशन कमालीचं होतं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत 6 धावा सुटलेल्या आहेत. पहिल्या षटकात 3 धावा आणि दुसऱ्या 8 धावा षटकामध्ये पाहिलं नाही. खेळावं क्रिकेट खेळावं काय होईल पण एक नाही तर अनेक वेळ मिळाला तर चर्चा जरूर करूयात. क्रमांक 3ची सुरुवात गोलंदाजी होतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये स्थितीमध्ये 13 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत.
आपण संघाने संप आणि शांत सुद्धाची सुरुवात परिवर्तन काही जबरदस्त रोल केलं होतं त्याला त्यानंतर फलंदाज व्यवस्थित करू शकले नाही मिश्रण जे वितर्गण हाताळला पुढे गोलंदाजी होतं राहुलच्या माध्यमातून चेंडू लागोपाठ आणि नॉट रिलीज केलेले आहेत पहिल्या 2 मध्ये चांगली गोलंदाजी झाल्यानंतर राहुलने पावले गोलंदाजी केलेले आहेत हा लक्ष्मी संघाला ठेवलेला आहे हा देखील फटका पोचलाय आणि पॉइंट मध्ये काही जबरदस्त कंप्लीट केला जातोय गेलाय महालक्ष्मी संघाला पहिले 3 चेंडू डॉट प्रेशर हँडल नाही करू शकले बॅटर चांगला खेळण्याचा प्रयत्न आणि झालेला आहे पहिले 3 आहे राहुल पाहिजे संघाला आणि प्रेक्षकांना स्थापित करणार आहे छोट्या एक मी असताना एक भारतलेला आहे राहुल क्लास बॉलिंग स्वीट स्मार्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टायमिंग सोडून आलं नाही मस्त आणखीन एक येणार काही षटक हाताळलंय राहुलने खूप सुंदर करून देखील या षटकामध्ये आपण पाहतो 5 चेंडूंमध्ये केवळ एक डाव आणि एक विकेट माझ्या माध्यमातून एक षटक हाताळलं जावं स्पर्धा अमित शिवराज साहेब आमदार महोदय तुमच्या साथीने दर्जेदार बहुआयामी मध्ये काही काळापूर्वी आपण पाहिलं राज्य म्हणून लाभला बहुमूल्य मनोगत पण ऐकलं या आयोजन म्हणून हरकन मौला पर्सनॅलिटी त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहू शकतो मग सुरुवात केलेली आहे रोहित चौकशी हाताळण्याकरिता बॉल आपण त्यांचे गोलंदाजी लक्षणीय आणि लक्ष वेध संघाला कार्य केलेलं आहे गोलंदाजी करतात आणि ह्या दाबून संघातील गोलंदाजाने भूमिका यशस्वीरित्या साकारलेल्या चांगली गोलंदाजी होत स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिलं सत्र गोलंदाज आपल्या नावावर पाहायला मिळतं पहिल्या अशोक आले होते षटक हाताळलं दुसऱ्या यांना आपण पाहिलं षटकामध्ये राहुल आले चौथ्या षटकामध्ये रोहित आहे गोलंदाजांना नुकसान पडवतात 16 धावा आहेत चौथ्यावर रोहित पुढील बॉल निघून चाललाय विभागामध्ये सगळ्या संख्यात नो बॉल कारण गोलंदाजाची जी ऍक्शन ती थोडीशी पार आहे आणि त्या कारणास्तव ते मंडई सर सूचित करतायत त्या प्रकारची गोलंदाजी ग्राह्य धरली जाणार नाही पंच फक्त एकच नाव गाऊन करायचं धन्यवाद
फलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही. खूप सुंदर त्यांची भूमिका पाहायला मिळते. अमित पांडेल सातपाटी ह्या गावावरून बिलॉंग करतात. आज सातपाटीचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर फार श्रेणीवर निघून गेलेलं आहे. आणि त्या गावातील पंचायत अमित पांडेल दोन्ही कलागतीमध्ये पालघर जिल्ह्यातील स्पर्धा साथीने नाईक नांदी वरून बिलॉंग करणारा पंच या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये परिपूर्ण स्वरूपामध्ये सिंहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून उचलला जाईल आणि गोलंदाजांना शिस्त लावतात. तर गोलंदाज जर तो गोलंदाज करणार तर चालणार नाहीये. सुंदर पंचांची भूमिका आपण पाहतोय. आणखीन एक नो बॉल क्षेत्ररक्षकांची चुकलेले आणि त्या कारणास्तव हा भूर्दंड आपण पाहतोय. खूप सुंदर समय सूचकता अलर्टनेस सावध आणि जागृतीची भूमिका आहे पांडेल यांची. नजर गुरुनागडे बाबांच्या भूर्दंडामध्ये भोगावा लागतोय. पहिल्या जवळपास 2 षटकांमध्ये गोलंदाजी दर्जेदार झाली, परंतु चौथ्या षटकामध्ये खेळ बदललेला आहे. पंचदर्शकांना फ्री हिट सूट ठेवलं त्यांनी कमिशन जगान टीप मध्ये चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खूप छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण हळूवार पद्धतीने या षटकामध्ये धावा तुलनेने जरूर आलेल्या आहेत. ज्या धावांची आवश्यकता होती 23 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं होतं दाबून संघाने, परंतु चौथ्या षटकामध्ये काही निर्णायक स्वरूपातील धावा येतात. वाईड यॉर्कर होता, रीड करण्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले फलंदाज. निर्धावी चेंडूची सांगत आहे योगेशच्या माध्यमातून. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार आहे, फ्लॅट सिक्सर, पूर्णपणे पॅरलल स्ट्रोक होता. षटकारासहित फलक जाऊन विसावलेला आहे 29 या अंकावर. सूरजने केलेली फलंदाजी संघाला सावरणारे आहे, डावाला सावरणारे आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर सूरजच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. ज्या वेळेला स्ट्राईक वरती आलाय त्या वेळेला महालक्ष्मी संघाला टाळण्याचं कार्य सूरजने केलेलं आहे. 29 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय प्रोग्रेस कार्डवर. 4 षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार मिस्टर राहुल. सूरज किती स्ट्राईक घेणार या षटकामध्ये ते बघण्यासारखं आहे, कारण ज्या काही धावा आलेल्या आहेत ते सूरजच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि शेवट कोट जर करायचा असेल सूरजच्या स्ट्राईक वरती येणं महालक्ष्मी संघाकरिता फार आवश्यक ठरणार आहे. 29 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. राहुल षटकातील पुढील बॉल घेऊन सरळ बॅटचा प्रयोग आहे. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे. जोपर्यंत चेंडूला गॅदर करणार, थ्रो करणार, तत्पूर्वी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. डबलचं रोटेशन सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे आणि या दुहेरीच्या सहाय्याने 31 धावा फलकावरती परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारी जी लढत आहे चारोटी वर्सेस बुम बुम कासा, दोन्हीही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. व्हेरी नेक्स्ट मॅच. यानंतर होणारी लढत लोअर फुल टॉस बॉल ऑफ साइडला क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात आहेत. पुन्हा एकदा दुहेरीसाठी हा प्रयत्न बघायला मिळाला आणि 2 धावांच्या सहाय्याने एक लढण्यायोग्य स्कोर पर्यंत जाऊन पोहोचलाय महालक्ष्मी संघ. 33 झालेले आहेत. 33
तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती, परंतु सूरज आणि संजू यांनी डावाला सावरलेलं आहे. हा चेंडू फारच खराब रिलीज झाला. स्लोवर वनचा प्रयोग केला बहुधा. रिलीज पॉइंट मधून चेंडू स्किड झाला असावा. त्या कारणास्तव ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर ललवा होता आणि ललवा बॉलवर फलंदाजाने हलवा बनवलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे 39 39 धावा परिपूर्ण. चांगला फटका संजूच्या बॅटमधून. बॅटच्या एजवर ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय. शॉटमॅन प्रभागामध्ये चांगला झेल परिपूर्ण केला जातोय. झटका लागलेला आहे महालक्ष्मी संघाला. 39 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. शिवसेना चषक 2026 आझाद मैदान चारोटीच्या स्मरांगणामध्ये पालघर जिल्ह्यातील एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आजपासून सुरू झालेली आहे. आज बिगुल वाजले 11:54 या स्पर्धेचं उद्घाटनीय सामना सध्या सुरू आहे. दोन संघांमध्ये. दाभोण संघाने पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर महालक्ष्मी संघाने शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक करून दाखवलेला आहे. पुनरागमन करून दाखवलेलं आहे. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला, शेवटच्या षटकातील 5 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. राहुलच्या माध्यमातून नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. स्लॉग ओव्हर मधील शेवटचा चेंडू खेळण्याकरिता स्वप्नील महालक्ष्मी संघाचा फलंदाज. स्वप्नील ऑन स्ट्राईक. पंच दर्शवित असताना टिक्लर झोन. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 40 धावा महालक्ष्मी संघाच्या माध्यमातून परिपूर्ण आपण पाहतोय. विजयासाठी 41 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. चला, यानंतर होणारी लढत चारोटी अ आणि प्रतिस्पर्धी संघ बोम बोम कासा. आपण रिपोर्टिंग करावं टॉस बॉक्स मध्ये. वेलकम बॅक. आदरणीय प्रसाद विजय पाटील सरांचं शुभागमन झालेलं आहे. सरांना विनंती आहे, आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. एक यशस्वी संघमालक आणि क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व. विनंती करतोय, आपण आदराने आणि सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय प्रसाद विजय पाटील साहेब, या आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. शिवसेना चषक चारोटी 2026 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आदरणीय प्रसाद विजय पाटील साहेब, या कृपया करून. आदरणीय सन्माननीय प्रसाद विजय पाटील, आपण यावं आणि व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. बघा, सामन्याच्या सुरुवातीलाच आपण ऑफिशियल अनाउन्समेंट केली होती. सामना 5 षटकांचा. दोन्ही संघांना ही नियमावली आम्ही पोहोचवली होती. 4 गोलंदाज अनिवार्य. पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे. हे ऑफिशियल अनाउन्समेंट प्रॉपर पद्धतीने करण्यात आले होते. थोडीशी संदिग्धतेची अवस्था आणि त्या कारणास्तव चला, चारोटी आणि बुमबुम कासा संघ नायक आपण रिपोर्टिंग करावं. यानंतर होणारी लढत दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आदरणीय प्रसाद विजय पाटील सरांचं या ठिकाणी यश आगमन झालेलं आहे. आपण
त्यांचा सन्मान परिपूर्ण करूयात. आदरणीय हेमंत धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये गुलाब पुष्प देऊन आदरणीय प्रसाद विजय पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय. एक यशस्वी संघ मालक आहेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा त्यांनी जोपासलेला आहे. मला अजूनही कुणबी वर्ल्ड कप सारखी एक स्पर्धा आठवते जिथे पारितोषिकांचा वर्षाव केला होता. सुयोग प्रतिष्ठान नानिवली या संघावरती असलेली निष्ठा आणि प्रेम त्यांनी दर्शवून दिलं होतं. 57,000 रुपयांचा भरघोस स्वरूपातील क्रीडा निधी पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये सौजन्य केला होता कुणबी वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आताच पार पडलेल्या 1,10,10,000 प्रथम पारितोषिक असलेल्या कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील संघ मालकी त्यांनी स्वीकारली होती. आणि सद्यस्थितीमध्ये आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वरती स्थान पडणार आदरणीय प्रसाद विजय पाटील सरचे हार्दिक स्वागत. चला सलामीवीर फलंदाज आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आजच्या दिवसामध्ये थोडंसं स्पीडअप आपल्याला करावं लागेल पण उशिरा सुरुवात केलेली आहे. पहिल्या सत्राचा विचार जर आपण केला तर 27 मिनिटे खर्च झाली 5 षटका हाताळण्याकरिता. चांगल्या पद्धतीने शिस्तीचं पालन तर करण्यात आलेलं आहे त्याबद्दल दोन्ही संघांचं मनपूर्वक कौतुक. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. बुम बुम कासा वर्सेस चारोटी संघनायक आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी जेणेकरून नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. आमच्या साथीने ज्येष्ठ समालोचक मोहम्मदभाई पटेल चे खूप जवळचे मित्र आणि राज्यभाषेतील प्रख्यात समालोचक आदरणीय मोहम्मदभाई पटेल यांच्या वाणीने आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय हितेश शंकर पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करावी दोन संघांमध्ये. दुसऱ्या सत्राची सुरुवात फॉलो तयार. हॅलो 41 धावांचं लक्ष. एका बाजूने मिस्टर राहुल लहांगे यांच्या साथीने दिनेश पुंजारा. ऐन वेळेवरती पाय घसरले त्या कारणास्तव झेल परिपूर्ण होऊ शकलेला नाहीये. 2 धावा आहेत फलकावर. 5 षटकांमध्ये 41 धावा डिफेंड करायच्या आणि त्या अनुषंगाने पॉवर प्लेची दोन्हीही षटकं तुम्हाला प्रचंड इकॉनॉमिकल हाताळावी लागतील. बँकमध्ये बॅलन्स थोडासा कमी आहे. उधळण करताना विचार करून एक एक धाव तुम्हाला खर्च करावी लागेल आणि खास करून विकेट्स ते निरंतर येणं गरजेचं. मुकेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. मुकेशने पहिला चेंडू डॉट रिलीज केला. दुसऱ्या चेंडूवरती डबलचं रोटेशन होतं आणि तिसरा चेंडू देखील डॉट आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेर झालाय. केवळ 2 धावा फलकावर. सुरुवात चांगली आहे या षटकाची परंतु निरंतर राहावं लागेल. क्या बात है, क्या बात है. क्रिकेटच्या खेळामध्ये अचानक फुटबॉल सुरू झालं मुकेशच्या माध्यमातून आणि काय चेंडू त्याने स्टॉप केलाय. जबरदस्त. समय सूचकता म्हणजे नेमकं काय. सावध, साक्षपीत, दक्ष आणि जागरूकतेची भूमिका म्हणजे नेमकं काय. अलर्टनेस दुसरं नाव बनला मुकेश आणि योग्य वेळेवरती
बघा क्रिकेट हा फलंदाजांच्या फुटवर्क साठी ओळखला जातो, परंतु येथे मुकेशने आपलं फुटवर्क दाखवलं आणि संघासाठी जवळ जवळ 2 धावा त्याने वाचवल्या. स्ट्रेक पद्धतीने एक क्षेत्ररक्षण क्विकर फॉना वॉट डिलिव्हरी, जबरदस्त हा चेंडू रिलीज करण्यात आला. अत्यंत वेगवान पद्धतीने मुकेशच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. 4 चेंडू डॉट रिलीज करण्यामध्ये यश प्राप्त केलंय मुकेश. ग्रेट स्टार्ट, खूप सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, षडम पूल होता आणि एक्युरेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार आहे पहिल्या षटकाचा. खेळ समाप्ती अखेर 6 धावा फलकावर. बॅक टू टॉस बॉक्स. थँक्यू डीजे. शारोटी ए संघाचा कर्णधार आणि बुम बुम कासा संघाचा कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय आदरणीय टॉस बॉक्स मध्ये मी नक्कीच आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र हितेश पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बुम बुम कासा संघाचा कर्णधार, चला लवकर यायचंय, मॅच इन आहे, लवकर यायचंय. बुम बुम कासा. बुम बुम कासा संघाचा कर्णधार. षटक क्रमांक 2 ची सुरुवात विकेटच्या सहाय्याने आपण पाहतोय. नक्कीच बुम बुम कासा संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहे. मैं सन्माननीय आदरणीय हितेश पाटील साहेब यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. आझाद चारोटी ए संघ, चारोटी ए संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल होताना एका बाजूला बुम बुम कासा संघाचे कर्णधार तर दुसऱ्या बाजूला चारोटी ए संघाचा कर्णधार सन्माननीय आदरणीय हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. बुम बुम कासा वो यहाँ पर चॉइस दी गई है. हेड इज कॉल, हेड बुम बुम कासा. थैंक यू हितेश पाटिल साहब. टॉस बॉक्स से न्यूज ये है, बुम बुम कासा ऑन द टॉस. बैक टू कॉमेंट्री बॉक्स. 13 धावा फलकावर. आदरणीय शनिवार मामा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. पहिल्या षटकामध्ये एका इकॉनॉमिकल सुरुवातीनंतर आपण पाहू शकतात खास करून राहुल लहांगेच्या बॅटमधून चौकार षटकारांची उधळण सुरू झालेलं आहे. सध्या आझाद दाभोण संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. तब्बल 17 धावा कंप्लीट झालेला. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपातील आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट.
41 धावा चेस डाऊन करत असताना पहिल्या षटकामध्ये जरी सुरुवात शांत झाली असेल तरी देखील राहुल लहांगेने दाखवलेले पेशन्स आणि त्यानंतर धारण केलेला अटॅकिंग अप्रोच संघासाठी कारगर सिद्ध होतोय. शॉट ऑन पूल खेळलेले आहेत प्रॉपर पद्धतीने मिड विकेटच्या दिशेने हा देखील चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. टू 22 धावा प्रोग्रेस कार्डवरती सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सत्रामध्ये राहुल लहांगे 3 चौकार 1 षटकार. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि सांघिक टोटल 22 या अंकावर जाऊन विसावलेले आहे. 99% धावा राहुल लहांगेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. विजयाचा मार्ग थोडासा सुकर करतोय आपल्या संघाकरिता राहुल लहांगे. आझाद दाबोण संघ खूप चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. फुलटॉस आणि काय फटका खेळलेत. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. मुंबईमध्ये सर्वाधिक सौंदर्याचं स्थान कोणतं असेल तर मरीन ड्राईव्ह हे प्रतीकचे त्या मरीन ड्राईव्हला देखील फेल करणारा हा फटका आहे. तो सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. ग्रेट ग्रेट शॉट. एट 28 धावा. हा फटका मात्र बघण्यासारखा होता. क्रिकेटचा प्रॉपर क्लास, क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य. मार्क्स ट्रेस्कॉथिक या इंग्लंड संघातील फलंदाजाची आठवण यावी अशा स्वरूपाचा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता क्रिकेटच्या परिभाषेतील. संघ जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 28 या अंकावर. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. विजयासाठी केवळ 13 धावांची निकड. राहुल लहांगेने स्वतःची गुणवत्ता स्वतःचा क्लास रेट मार्क बेंच मार्क स्थापन केलेला आहे. आझाद चारोटीच्या या क्षितिज वलयावर खूप चांगली बॅटिंग केलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या आशा आणि अपेक्षा होत्या त्या दुसऱ्या षटकामध्ये परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग आहे. खास करून या फलंदाजीचं आपण आकलन जर केलं तर असं नाहीये की जास्तीत जास्त रिव्हर्स किंवा स्विच हिट नाहीयेत तर क्रिकेटच्या पुस्तकातील कॉपी बुक फटके तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केलेली आहे. म्हणून ह्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह त्याने खेळला. त्यानंतर स्क्वेअर कटचे प्रयत्न त्याने केलेले आहेत. शॉर्ट ऑन पूल देखील खेळलेला आहे. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा अजात शत्रू राजा राहुल लहांगे. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण आहे. 29 धावा फलकावर. कुमार संगकाराची काही क्षणांसाठी जरूर आठवण यावी ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. खूप चांगला स्ट्रॉंग बॉटम हँड. बॅकलिफ्टचा प्रभावी वापर आणि दुसऱ्या षटकामध्ये जे काही चौकार षटकार त्याने खेचले तिथून प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे आउट करून टाकल्या मॅच मधून. सांघिक टोटल सद्यस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर तब्बल जाऊन पोहोचले 30 या अंकावर. केवळ तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजयासाठी 11 धावांची निकड. मुकेश षटकातील पुढील बॉल घेऊन चेंडू कॅरी केल्यानंतर यष्टीरक्षकाने जी फेकी केली त्याकरिता गोलंदाज तयार नव्हते आणि त्या कारणास्तव अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जात आहे. विजयाच्या दिशेने प्रस्थान करत असताना फलंदाजी करणारा आझाद दाबोण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा. सन्मान. जितकी आक्रमकता माझ्याकडे आहे तेवढा संयम देखील आहे आणि म्हणूनच ह्या पूर्ण सेशन मध्ये राहुल लहांगेचा बोलबाला राहिलाय. 32 धावा. मुकेशचा पुढील बॉल. येथे मात्र पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल दर्शवण्यात आलाय. विमर वन नो प्लस डिक्लर. प्रोग्रेस कार्ड मध्ये त्यापर्यंत जर आपण विचार केला तर सुवयत स्वरूपातील भरपूर धावा समाविष्ट केल्या जातात. अगदी एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिथे गोलंदाजीमध्ये देखील आणि फलंदाजीमध्ये देखील आझाद दाबोण संघाचा दबदबा. फ्री हिटचा बॉल असणार आहे.
उलटाच होता परंतु पूर्णपणे अक्रॉस खेळले होते त्या कारणास्तव चेंडू आणि फळीचा हवा तसा समन्वय झाला नाही. बॅटच्या अगदी बॉटमवर चेंडू ब्रश झाला. व्ही फॅक्टरचा प्रयोग केला असता तर निर्विवादपणे मिडल ऑफ द बॅटने हा स्ट्रोक खेळू शकले असते. 35 धावा. चांगला चेंडू आहे. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता होत असताना आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती आतापर्यंत 35 धावा. विजयासाठी येणारी चेंडू शिल्लक आहेत 12 आणि त्या 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. शिवसेना चषक 2026चा हा रणसंग्राम. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. खास करून राहुलचं कौतुक करावं लागेल. त्याने तिसऱ्या षटकामध्ये केवळ एकच धाव दिली. प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्णरित्या बॅकफुटवरती ढकललं आणि धावा चेस डाऊन करत असताना राहुल लहांगे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार राहुलच्या बॅटमधून आलेले आहेत आणि त्या कारणास्तव हा सामना एकतर्फी आपण पाहतोय. परिपूर्ण स्वरूपामध्ये आझाद दाभोण संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. 39 धावा कम्प्लिटेड. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. केवळ 2 धावांच्या आवश्यकता इथून आपल्याला पाहायला मिळतंय. वर टप्प्याचा बॉल होता. स्पेशालिटी लहांगेची. क्लायमॅटिक कंडिशन जाणतोय. योग्य वेळेवरती योग्य फटक्याची निवड कशी करावी हे जाणतोय आणि त्या कारणास्तव चांगल्या रीतीने त्याने आपल्या इनिंगला सजवलं संपूर्ण सत्रामध्ये. स्लोवर वन आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. इनसाइड आउट आहे. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडू सीमार रेषा पार. शिवसेना चषक चौकार विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन्स आझाद दाभोण संघ. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करा. हँडशेक करायचे आहेत. हस्तांदोलन करूनच आपण या सामन्याचा निरोप घ्यावा ही विनंती आहे दाभोण आणि महालक्ष्मी दोन्ही संघांना. चला दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. समवेत महालक्ष्मी आणि दाभोण दोन्ही संघांचे संघनायक आपण कृपया करून मुख्य क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. यानंतर 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चारोटी अ संघाचा विचार जर आपण केला तर एकापेक्षा एक सुपरस्टार खेळाडूंनी शृंगारलेला संघ. जेडी अँड कंपनी त्यांच्या विपक्षामध्ये बुम बुम कासा. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वेलकम विपुलजी. आपलं देखील मनापासून स्वागत. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. सरांचं शुभागमन आझाद चारोटीच्या प्रांगणामध्ये. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण हरकासा फेल पदर करणार आहोत आणि संपूर्ण सामन्याकरिता आदरणीय मोहम्मदभाई पटेल आमचे जवळचे मित्र आणि पालघर जिल्ह्यातील अगदी सुप्रसिद्ध आणि सुविख्यात समालोचक तथा व्यक्तिवलय म्हणून ज्यांची ओळख आहे सरांकडे आपण मायक्रोफोन स्फूर्त करूयात. धन्यवाद. चला दाभोण आणि महालक्ष्मी दोन्ही संघांचे संघनायक आपण फटाफट या मुख्य क्रीडा मंचाजवळ आपण रेकॉर्डिंग करावं ही विनंती. हॅलो. महाराष्ट्र के आराध्य दैवत शिव छत्रपति शिवाजी महाराज को, महामानव भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर इनको, क्रांतिवीर क्रांति सूर्य बिरसा मुंडा इनको और भारत के सरहदों पर शहीद हुए सैनिकों को
अभिवादन करके शिवसेना ट्रॉफी 2026 सीजन दूसरे में आज के ये पहले दिन का दूसरा मुकाबला बुम बुम कासा विपक्ष में चारोटी ए टीम का मुकाबला। बुम बुम कासा, आपका डिसीजन बताना है। बुम बुम कासा और दोनों भी टीमों के अतिरिक्त खिलाड़ी यानी 12 में
हेलो 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 चेक हेलो वेलकम बैक। फिर से एक बार सबों का हार्दिक हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं हेमंत भाई धर्ममेयर पुरस्कृत शिवसेना चषक 2026 का आज का ये पहला दिन और पहले दिन में दूसरा मुकाबला चलता हुआ मैदान पर, एक ऐतिहासिक मैदान पर यह मुकाबला चलता हुआ। एक तरफ चारोटी ए टीम तो दूसरी तरफ बूम बूम कासा। बूम बूम कासा ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट। पहले गेंदबाजी करने का फैसला किया गया कप्तान के, बूम बूम कासा टीम के कप्तान। दोनों भी टीमों के 12th मैन भेजना है। चिराग 12th मैन। आजाद चारोटी। तो मैच की शुरुआत होती हुई विशाल और प्रति के सलामी बैटर यहाँ पर मैंडेटरी पावर पिल का पहला ओवर लेकर गेंदबाजी करते हुए सुनील। स्पार पहली गेंद ओवर पिच गेंद और गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर की ऊपर से विशाल के पल्ले से निकलता हुआ एक शानदार शानदार तड़पदार सिक्सर 6। क्यों 6 रनों से यहां पर खाता ओपन किया गया आजाद चारोटी ए टीम का। फिर से एक बार पॉइंट की दिशा से निकलती हुई गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ शिवसेना ट्रॉफी 4 चौकार। थैंक यू डीजे, थैंक यू। चारोटी हे संघ खेळाडू कक्ष इकडे आमच्या उजव्या बाजूला आहे। व्हीआयपी डाईच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवलेला आहे। आपण इकडे यायचंय। चारोटी ए संघ खिलाड़ू कक्ष इकड़े है। पहले 2 गेंदों पर 2 बड़े शॉट देखने को मिला जरूर। सुनील हिल के गेंद पर पहली गेंद पर सिक्सर देखने मिला, दूसरी गेंद पर चौका। क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई यहाँ पर विशाल द्वारा। मैंडेटरी पावर प्ले में डिफिकल्ट पावर प्ले स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज विशाल। विशाल जो माने जाते हैं और जाने भी जाते हैं इस मैदान पर, जिन्होंने कई सालों से इस मैदान का पूरा उनके पास अनुभव है। अगली गेंद लेकर फिर से एक बार बड़ा शॉट खेलने के बाद इस बार फिर से एक बार जर्क देखने को मिले। गेंदबाज नो बॉल का इशारा, सर्क गेंदबाज देखने को मिले। नो बॉल के रूप में 1 रन और यहाँ पर 2 गेंदबाज पकड़े गए। स्क्वायर लेग अंपायर अमित सर और अक्षय सर जो इसमें टूर्नामेंट में अंपायरिंग करते हुए नजर आ रहे। और पहली ही की फ्रंट लाइन के गेंदबाज सुनील इनको बाहर कर दिया। सर्क गेंदबाज है, अंपायर डिसीजन आखिरी डिसीजन होगा। सुनील इनको बाहर किया गया है। जर्क गेंदबाज के रूप में यहाँ पर पकड़े गए सुनील और उन्हें बाहर किया गया। और ये 1 रन यहाँ पर नो बॉल मिला। नो बॉल पर इसके बाद का गेंद होगा जो कि फ्री हिट मिलेगी बल्लेबाज के लिए। स्कोर बढ़ता हुआ 11 रन ऑन बोर्ड देखने को मिल रहे हैं। चारोटी ए टीम पहली टॉस हारने के बाद में बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है। अगली गेंद लेकर फ्री हिट की गेंद बालू गेंदबाजी के लिए। ओवर की अगली गेंद लेकर स्पार अच्छी गेंद गुडलैंड पे से गेंद सीधी स्किड होकर सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई समाई डॉट बॉल देखने को मिली। इस पहली ओवर की 3 गेंदें हो चुकी है। पहले 2 गेंदों पर बड़े शॉट देखने मिले। अगली गेंद लेकर फिर से एक बार बॉल होता है राइट अप ओवर दी विकेट विशाल के लिए।
इस बार पीछा करने पर वाइड यॉर्कर देखने को मिला, पीछा करने पर मजबूर किया था विशाल इनको। वाइड यॉर्कर फेंकी बालू, इन्होंने बेहतरीन गेंदबाजी अब तक के बालू इनकी देखने मिले। लगातार 2 गेंदे डॉट, स्कोर वहीं पर रुका हुआ। चारों ए टीम का 11 रन विदाउट लॉस। मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर लेकर गेंदबाजी करते हुए गेंदबाज फिर से एक बार बालू तैयार। सामने बल्लेबाज है आक्रामक बल्लेबाज विशाल। इस बार फिर से एक बार खड़े खड़े खेलने का प्रयास, नच बलिया बल्लेबाज को नचाते हुए बालू वहां पर देखने को मिल रहे हैं। लगातार तीसरी गेंदे डॉट होती हुई, स्कोर वहीं पर रुकता हुआ 11 के स्कोर पर। अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज तैयार। बालू राइट अप ओवर दी विकेट। इस बार डांसिंग डाउन द विकेट खेला वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में। खिलाड़ी वहां पर तैनात है, फील्डर जब तक फील्ड करते एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटर विशाल इनको। और इस 1 रनों से स्कोर बढ़ता हुआ 1 ओवर के समाप्ति के बाद 12 रन विदाउट लॉस। टीम आजाद, चारों ए टीम। जरूर हमारे वीआईपी डाइस पर शिवसेना ट्रॉफी के सर्वे सर्वा 1 मैन शो, 1 मैन आर्मी हेमंत भाई धर्ममेयर देखने को मिल रहे हैं। सचिन धर्ममेयर देखने मिल रहे हैं, संदीप भाई देखने को मिल रहे हैं, सिंवार दादा देखने को मिल रहे हैं हमारे वीआईपी डाइस पर। सबों का वेलकम है, सबों का हार्दिक हार्दिक स्वागत है। 1 मैन शो, 1 मैन आर्मी। और इस टूर्नामेंट के करता धरता हेमंत भाई धर्ममेयर देखने को मिल रहे हमारे मुख्य व्यासपीठ पर वीआईपी डाइस पर, जिनके जरिए से टूर्नामेंट का आयोजन नियोजन किया गया है। इस 2026 का दूसरा पर्व, दूसरी सीजन। इस बार जरूर जड़ में रखी थी ये गेंद, जड़ में रखी थी ये गेंद। अनिल इन्होंने बेहतरीन गेंदबाज अनिल गेंदबाजी के लिए लेफ्ट हैंड ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए अनिल ने स्पेल का पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर अनिल गेंदबाजी करते हुए। सामने विशाल, स्कोर वहीं पर रुका हुआ 12 के स्कोर पर। चारों ए टीम टॉस हारने के बाद में बल्लेबाजी करते हुए अनिल। थोड़ा सा बाउंस जरूर मिला था, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद निकलती हुई सीमा रेखा पार। शिवसेना ट्रॉफी चौकार 4। चौके की मदद से अब स्कोर चारों ए टीम का बढ़ता हुआ नजर आ रहा है। 17 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। सोलह रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा मिलेगी शॉट पर। मिड विकेट की दिशा में नाच खुला षटकार, 6 रन। थैंक यू। अब बेहतरीन बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है विशाल द्वारा। स्कोर है 22 रन और 21 रनों का व्यक्तिगत स्कोर पर खेलते हुए, जिनमें 2 सिक्सर, 2 चौके और 1 सिंगल। 21 रनों पर नॉट आउट पारी खेलते हुए अपने टीम चारों ए टीम के लिए खेलते हुए विशाल, इनकी धुआंधार बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए विशाल का सिक्सर लगाते हुए नजर आ रहे। अगली गेंद लेकर फिर से एक बार अनिल गेंदबाजी के लिए लेफ्ट हैंड ओवर दी विकेट। लंबे रनअप के साथ में गेंदबाजी करते हुए विशाल के लिए। इस बार भी उड़ा दिया है, इस बार भी गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर साइड स्क्रीन को चीरती हुई सीमा रेखा पार।
या आता हुआ शिवसेना ट्रॉफी सिक्सर 6 रन। थैंक यू। इस 28 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज तैयार विशाल के लिए। बैक टू बैक 2 सिक्सर। इस बार अच्छी तेज तर्रार गेंद थी यहाँ पर। तेज तर्रार गेंद बाहरी किनारा जरूर लगा और एक पहली विकेट का पतन होता हुआ विशाल बैक टू पैविलियन, विकेट डाउन। विशाल जो कि बेहतरीन पारी खेलकर आउट होते हुए 28 के स्कोर, पहली विकेट। अब न्यू बैटर विपुल हीर बल्लेबाजी के लिए, जो कि गेंदबाजों का कर्दन काल जिसे कहा जाता है, वही बल्लेबाज अब विपुल हीर, जिनके नाम पर काफी बड़ा रिकॉर्ड है इस मैदान पर। 23 गेंदें और 97 रनों की आतिशी पारी, 13 सिक्सर और 4 चौके लगाए थे। सीजीपीएल यानी चारोटी ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2023 के सत्र में वही विपुल हीर काफी बड़े बल्लेबाज है इस विभाग में, कासा विभाग में। अगली गेंद लेकर अलील। पहली गेंद ऑन साइड में, मगर गेंद जाएंगी डी जोन के अंदर, डिक्लेयर जोन के अंदर ये गेंद जाती हुई। 1 रन का इशारा जरूर है पा। हम 1 रनों का इशारा जरूर अंपायर अमित सर द्वारा देखने मिला। आदरणीय संतोषजी पवार, गाव संघटना शहर अध्यक्ष संतोष पवार साहेब, गावित साहेबांचं इकडे आगमन झालेलं। वेलकम सर, वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत है या शिवसेना ट्रॉफी 2026 मध्ये। वेलकम वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम सर, वेलकम। शिवसेना ट्रॉफी के अंदर आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते, वेलकम करते। वेलकम जावेद सर और संतोष सर, वेलकम वेलकम वेलकम। शिवसेना ट्रॉफी में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। हार्दिक इस बार उड़ा दिया है गेंद को, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम है गेंद के नीचे, खुद गेंदबाज और कॉर्नर बोल्ड। यहाँ पर हार्दिक को मिलती हुई सफलता और फ्लॉप शो होते हुए विपुल मीर बैक टू पैविलियन। 29 के स्कोर पर गिरता हुआ दूसरा नुकसान, चारोटी ए टीम को लगता हुआ विपुल के रूप में झटका। दीजिए थँक यू डीजे। मॅजिक मॅजिक, समोरची मॅजिक जर आठवायची आहे, फ्लॅश येतोय, समोरची मॅजिक आठवायची। हार्दिक फिर से एक बार कुमार के लिए लो फुलटॉस जरूर खेल, लामात की दिशा में जरूर खेला गया है इस शॉट को। 1 रन जरूर मिलता हुआ के इनको कुमार इनको, और इसे 1 रनों से स्कोर भी बढ़ता हुआ देखने को मिलेगा।
30 रनों पर 2 विकेटों के नुकसान पर मॅजिक कुणाची असेल जरा प्लीज काढायचंय मॅच येतोय बॉलर आहे काढायचं. साठी या शिवसेना ट्रॉफी शिवसेना चषकाचे सर्व हेमंत भाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते याची शाल अमित भाई यांना चा सन्मान करायचा आहे याची शाल घेऊन आपल्याला पाहुण्या से शुक्रिया अदा करते और एक प्यार भरा संदेश देकर लाभ पुष्पगुच्छ देऊन स्वागत होताना संदीप भाई त्या शुभ हस्ते ऑन साइड में जरूर खेला गया है अनिल जब तक ये फील्डर फील्ड करते कॉर्नर की दिशा में जब तक ये आसान सा एक रन पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज स्कोर में इजाफा होता हुआ 2 विकेट के नुकसान पर 33 तीसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ ओवर में खेल जारी है आज जरूर जीतना था खूब खूब ने लेकिन गेंदबाजी करने का फैसला किया गया ये गेंद लेकर हार्दिक की हार्दिक राउत और बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था के इन्होंने मगर गेंद और बल्ले में कोई भी संपर्क नहीं रहा बाकी का काम विकेट कीपर द्वारा किया गया डॉट बॉल से ये ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर 33 रन और 2 विकेटों के नुकसान पर टीम आजाद चारों ये टीम का स्कोर देखने को मिल रहा है इसके आगे के लिए इस खेल का पहला ओवर की तरफ ओवर 14 ओवर लेकर गेंदबाजी करेंगे नीलेश राइट अप ओवर दी विकेट मीडियम तेज गेंदबाज प्रतीक के लिए जड़ सीधे बल्ले से जरूर खेला गया था बॉलर बैक ड्राइव देखने को मिला था एक मौका था यहाँ पर गेंदबाज नीलेश द्वारा ड्रॉप किया गया है कैच 34 रनों पर अगली गेंद लेकर नीलेश मार के लिए राइट ऑफ ओवर दी विकेट फिर से एक बार खराब गेंद दिशाहीन गेंदबाजी बॉडी से दूर रखने का प्रयास किया गया था अच्छी से जरूर हमारी तरफ पहुंचते हुए बॉल का इशारा आता हुआ व्हाइट बॉल का एक्स्ट्रा के रूप में 1 रन ऐड किया जाएगा चारों भी ए टीम के खाते में 35 रनों पर पहुंचता हुआ स्कोर गेंद लेकर नीलेश की और जरूर खेला गया था ऑन साइड में मिड विकेट की दिशा में हार्दिक जब तक ये खिलाड़ी थोड़ी सी फंबलिंग कर दे जब तक ये फील्डर फील्ड कर दे 2 रन आसानी से गुड रनिंग बिटवीन विकेट यहाँ पर कुमार और प्रतीक द्वारा देखने को मिली 2 रनों से स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ता हुआ 37 37 रन ऑन बोर्ड 2 विकेटों के नुकसान पर चौथे ओवर की 2 गेंदों का खेल हो चुका है अब तक के इस 3 गेंद अब तक की फेंकी है पहली गेंद पर सिंगल दूसरी गेंद वाइट और तीसरी गेंद पर डबल है 2 गेंदें हो चुकी है लीगल डिलीवरी 2 देखने को मिल रही है अगली गेंद लेकर फिर से एक बार नीलेश राइट अप ओवर दी विकेट स्पार ऑन साइड में खेल दिया है डीबी स्क्वेयर के ऊपर से हवा के साथ साथ और घट ये आता हुआ शिवसेना ट्रॉफी सिक्सर 6
सर के लिए 1,000 रुपए का कैश प्राइज रखा गया जावेद भाई इनकी तरफ से। इसके बाद का मैच होगा शिव शक्ति कासा विपक्ष में नानी उली सीसी। दोनों भी टीमों के कप्तान से विनंती रहेगी, गुजारिश रहेगी, रिक्वेस्ट रहेगी कि वो यहाँ पर आकर रिपोर्टिंग करे। शिव शक्ति कासा एंड नानी उली साइड में मिड विकेट और काउ कॉर्नर की दिशा में खेल दिया है। ये अच्छी फील्डिंग वहां पर खिलाड़ी द्वारा अविनाश, जिन्होंने कुछ रन जरूर बचा लिए अपने टीम के लिए और 2 ही रन मिलेंगे यहाँ पर कुमार को। स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 45 रन स्कोर बोर्ड पर। शिव शक्ति कासा विपक्ष में नानीवली सीसी। अगली गेंद लेकर नीलेश इनकी स्मार्ट, फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और यहाँ पर कैच लपक लिया। गुड कैच ऑफ क्वालिटी। अविनाश फिर से एक बार काउ कॉर्नर की दिशा में एक दीवार बनकर खड़े रहे और कुमार इनकी विकेट का पतन होता हुआ, विकेट गिरता हुआ 45 के स्कोर पर, तीसरी विकेट डाउन। चार ओवर के समाप्ति के बाद स्कोर 45 रन, 3 विकेटों के नुकसान पर। शिव शक्ति कासा एंड नानीवली सीसी रिपोर्टिंग करना है आपको कमेंट्री बॉक्स में आकर। दोनों भी टीमों के कप्तान शिव शक्ति कासा हितेश पाटिल, शिव शक्ति कासा टीम के कप्तान और नानीवली सीसी टीम के कप्तान रिपोर्टिंग करना है। 5वां ओवर, आखिरी ओवर, स्लॉक ओवर, हानामारीचा षटक। 1.5 ओवर के लिए स्पेशलिस्ट गेंदबाज हार्दिक राउत गेंदबाजी करने के लिए अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करते हुए और इस राउंड का, इस पहले इनिंग का आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए और यहाँ पर जावेद भाई इनकी तरफ से इनाम की घोषणा की गई है। 3 चौके के लिए 1,000 रुपए का कैश प्राइज, बैक टू बैक, बैक टू बैक, बैक टू बैक। 3 सिक्सर के लिए 1,000 रुपए का प्राइज रहेगा। इस बार पहली गेंद फुल टॉस गेंद और यहाँ पर फुल टॉस गेंद पर फुल टोल वसूल किया। प्रतीक के पल्ले से निकलता हुआ शिवसेना ट्रॉफी सिक्सर 6। थैंक यू डीजे। हार्दिक की पहिली गेंद फुल टॉस। सन्मान्य आदरणीय दुर्वेश साहेब यांचं इकडे आगमन झालेलं। वेलकम सर, वेलकम वेलकम। आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हेमंत भाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करायचंय। वेलकम सर, वेलकम। शिवसेना ट्रॉफी आयोजक हेमंत भाई धर्ममेन मेयर पुरस्कृत शिवसेना चषक 2026 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय आदरणीय संजय राजपूत साहेब यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय मंचावरती यायचंय। शिवशक्ती कासा संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहे। नानिवली सीसी संघाचे कर्णधार, नानिवली संघाचे कर्णधार जावेद भाई, ऐसे मैं गुजारिश करूंगा कि आपके हाथों से टॉस करना है। जावेद भाई से मैं गुजारिश करूंगा कि आपके दस्ते मुबारक हाथों से टॉस करना है। हमारे साथी समालोचक दीपेश सर जरूर टॉस बॉक्स में जुड़ेंगे।
चौके की मदद से स्कोर 57 रन। दीपेश सर। इस बीच अगली गेंद लेकर गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज तैयार। अच्छी गेंद थी, थोड़ा सा काटा बदली करती हुई गेंद निकलती हुई विकेट कीपर के दस्तानों में और यहाँ पर रन आउट का विकेट गिरता हुआ। और पहले 5 ओवर, पहली इनिंग में 5 ओवर के समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर स्कोर जरूर 57 रन देखने को मिल रहा है। चारों टीम एक टीम का स्कोर और 58 रनों का लक्ष्य रखा गया है। टीम कासा ये टीम को जरूर जाएंगे हमारे साथी समालोचक दीपेश सर की ओर। धन्यवाद आदरणीय जावेद खान सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण केलेली आहे. नाणेवली संघाच्या बाजूने नाणेफेकीची प्रक्रिया झुकलेली आहे. काय निर्णय घेणार प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल कासा संघनायक आमच्या संघात जोडले गेलेले आहे. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? निघाले जास्त 40 धावा चांगले बॉलर आहेत आणि चांगले खेळाडू आहेत, तर आम्ही प्रयत्न करू. नक्कीच यंदाचा हंगाम कसा गेलाय? 2025चा उत्तरार्ध असेल किंवा मग 2026चा पूर्वार्ध असेल, कसा गेला आपल्या संघासाठी? तर चांगला केला नाही आहे, पण आता जरा टीम वर्क जरा असेल चांगलं तर चांगल्या खेळण्यात आता अगदी 2026च्या उत्तरार्धाकडे आपण हंगामाच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागलोय. तर कशा रीतीने संघ बांधणी, कशा जो सराव आहे तो आता वाढलेला आहे संघाचा? वाढलेला आहे, कारण की कसं आहे, कोण जॉबला आहे, कोण आहे, टाइम नाही मिळत. ज्यांना मिळतो ते लोक येतात सरावाला. जेवढा आहे तेवढं. याचं काय म्हणाल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन? तुम्ही आझाद मैदान चारोटीमध्ये आलात. हेमंत धर्ममेहर यांची एकंदरीत संकल्पना आपण पाहतोय. असं वाटलं आयोजन नियोजन आहे स्पर्धेचं? तर आयोजन तर एवढं सुंदर आहे की शब्द नाही आहेत बोलण्याला. की हेमंत नानाचं दरवर्षी असं आयोजन असतं आणि टाटा माटात असतं, ते मजा येते. हीच आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून न्यूज क्लिअर आहे. नाणेवली टीमने नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि कासा संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण करण्यात आलेला आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. जरूर आताच आमच्यामध्ये उपस्थित झालेले संजय साहेब राजपूत साहेब यांचा इकडे आगमन झालेलं आहे. वेलकम सर. आपला शिवसेना ट्रॉफी, शिवसेना चषकामध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संजय राजपूत यांचा शुभ सन्मान होताना आपण मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. आपले या स्पर्धेचे सर्व हेमंतभाई धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते माईची शाल आणि प्रेमाचा गुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान झालेला आहे. वेलकम सर राजपूत साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे.